जे लोक डेली साधना करण्यासाठी जुळत आहेत आणि ज्यांना डेली साधना करायची आहे त्या साधनेचं शेड्यूल मी तुम्हाला सांगते. तर ह्या साधनेमध्ये आपण सूर्यनमस्कार ठेवलेले आहेत आणि जो नवीन व्यक्ती आहे तो एकदम खूप जास्त सूर्यनमस्कार घालू शकत नाही. तर हळूहळू त्यांनी सूर्यनमस्कार घालावे आणि आपलं जे फ्लो चाललेलं आहे त्या फ्लोमध्ये तुम्हाला जर थकवा आला तर तुम्ही बसून जायचं, शांतपणे बसून आपल्या श्वासाकडे लक्ष द्यायचं. सूर्यनमस्कार झाल्यानंतर एरोबिक्स करतो आपण. तर एरोबिक्समध्ये सुद्धा तुम्हाला सुरुवातीला जेवढं जमेल तेवढंच करायचं, शांतपणे थोडा वेळ बसून जायचं. हळूहळू तुमची कपॅसिटी वाढणार, हळूहळू तुमचा वेळ वाढवायचा. आणि मग एरोबिक्स झाल्यानंतर आपण भस्त्रिका करतो. मध्ये मध्ये आपण मुद्राच करतो. आपले पंचमहाभूत जे आहेत हे आपले हातातच आहेत. ही झाली वायुमुद्रा, जेव्हा आपण इंडेक्स फिंगर आणि थंबला अंगठ्याला जेव्हा टच करतो, ही झाली वायुमुद्रा. ही झाली अग्निमुद्रा, जेव्हा मिडल फिंगर, मध्यमा आणि अंगठा यांना जेव्हा आपण जोडतो तेव्हा ही झाली अग्निमुद्रा. ही झाली पृथ्वी मुद्रा. हे रिंग फिंगर आणि अंगठा जेव्हा आपण एकमेकांना जोडतो, टच करतो आणि बाकीची 3 बोटं सरळ उभी असतात तेव्हा ही झाली पृथ्वी मुद्रा. आणि हा शेवटचं जे बोट आहे करंगळी, आपली करंगळी आणि अंगठ्याला जेव्हा आपण टच करतो तर ही झाली, आपण असंही ठेवू शकतो, असा टचही करू शकतो. तर ही झाली जलमुद्रा. ह्या मुद्रा ज्या आहेत ह्या मुद्रा आपण मध्ये मध्ये घेणार आहोत. आणि ही आहे अपान वायू मुद्रा. ह्या मधले 2 बोटं जी आहेत, ही मधली 2 बोटं एकमेकांना टच करायची आणि ही बाजूची 2 बोटं सरळ राहतील. तर अशा ही जी आहे ही अपान वायू मुद्रा आहे. ही अपान वायू मुद्रा आपल्या नाभीपासून खाली तिचं स्थान आहे. तर तिथे सगळी आपली महत्त्वाचे सगळे ऑर्गन्स जे आहेत ते तिथे आहे. तर तुम्ही मेटाबॉलिझम तुमचं वाढवण्यासाठी आणि तुमची पचनशक्ती वगैरे सगळ्याच ऑर्गन्ससाठी ही मुद्रा आवश्यक आहे. तर ही जेवण झाल्यानंतरसुद्धा तुम्ही करू शकतात. डायजेशनसाठी ही मुद्रा तुम्ही करू शकतात. तर ही अपान वायू मुद्रा ही दिवसातून तुम्ही खूप वेळा ही करू शकतात. त्याच्यानंतर मग आपण एरोबिक्सच्या नंतर भस्त्रिका घेतो. भस्त्रिकेच्या नंतर भस्त्रिका करताना आपले हाताच्या मुठी ज्या आहेत ह्या अशा खांद्याजवळ ठेवायच्या. हात तुमचे खुंबे जे आहेत, एल्बोज जे आहेत, हे शरीराला टच करून ठेवायचे आणि श्वास घ्यायचा, सोडवायला खाली आणायचा, परत मुठी आवळायच्या. तर ही झाली भस्त्रिका. अशा प्रकारे भस्त्रिका करायची. आणि भस्त्रिकेच्या नंतर ज्यांनी सुदर्शन क्रिया केलेली आहे, आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स केलेला आहे, ते सुदर्शन क्रिया करू शकतात. आणि भस्त्रिकेच्या नंतर मग ज्यांनी सुदर्शन क्रिया केलेली नाही आहे ते लोक आनापानसती ध्यान म्हणजेच आपल्या श्वासाकडे फक्त लक्ष द्यायचं आहे. आपल्या शरीरात नाकपुड्यांमध्ये येणारा श्वास आणि जाणारा श्वास, आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास, आत येणारा श्वास, बाहेर जाणारा श्वास, ह्याकडेच फक्त आपलं लक्ष द्यायचं आहे. मध्ये मध्ये खूप विचार येतील, त्या विचारांना येऊ द्यायचं आहे, त्याच्या मागे नाही लागायचं आहे. आपण काय करतो, एक विचार आला की आपण लगेच त्याचा दुसरा फांदी फुटते, त्याला मग तिसरी फांदी फुटते, मग चौथी फांदी फुटते. तर आपण त्या विचारांच्या मागे धावतो, त्यांची मालिका बनवतो आपण. तिथेच आपले सगळं कहाणी सुरू होऊन जाते, गोष्ट बनवायला लागतो आपण. तर ते करायचं नाही आहे. असं सुरू झालं, आपले विचार सुरू झाले आणि गुंतायला लागले एकमेकांमध्ये की लगेच आपल्या श्वासाकडे यायचं. श्वासाकडे परत लक्ष दिलं, येणारा श्वास, जाणारा श्वास, ह्याच्याकडे परत लक्ष दिलं की आपोआप ते जे विचार आहेत, येणारे विचार नाहीसे होतात. तर अशा प्रकारे आपण नंतर आनापानसती ध्यान करायचं आहे. आनापानसती ध्यान केल्याच्या नंतर आपण करणार आहोत मुद्रा. काही परत आपण मुद्रा करणार आहोत. ज्या मुद्रा सांगितल्या जातील त्या मुद्रा करायच्या आहेत.
त्यानंतर आपले ही जी आहे ही आहे नमस्कार मुद्रा. आणि ही नमस्कार मुद्रा करताना हे अंगठे सगळे बोटं एकमेकांना टच करायची आहे. पूर्ण हात आपला तळवा जो आहे हा एकमेकांना अशा प्रकारे टच करायचं आहे. अंगठेसुद्धा एकमेकांना टच करायचे आणि अंगठ्याचं टीप जे आहे हे छातीच्या इथे लावायचं आहे. तर अशा प्रकारे हे इथे टच करायचं आहे आणि सरळ बसायचं आहे, ताठ बसायचं आहे, मान सरळ करायची आणि थोडा वेळ नमस्कार मुद्रेमध्ये बसायचं. नमस्कार मुद्रा कशासाठी करायची आहे तर आता आपण बघितलं की हे पाचही तत्व आपल्या हातात आहेत आणि जेव्हा आपण हे एकमेकांना टच करतो तेव्हा एक सर्किट निर्माण होतं आणि हे पंचतत्व जी आहेत ही पंचतत्व बॅलन्स होतात. सगळी तत्व बॅलन्स होतात. अग्नी, वायू, पृथ्वी, जल, आकाश हे सगळे जे आहेत हे तत्व पंचतत्व बॅलन्स होतात आणि हे टच इथे छातीच्या इथे टच केल्यामुळे काय होतं की ही जी कॉस्मिक वेव्ज जे आहेत, ज्या डिव्हाइन शक्ती आपण ज्याला म्हणतो, त्या येणाऱ्या ज्या डिव्हाइन शक्ती ज्या आहेत ह्या आपल्या हातांच्याद्वारे ते व्हायब्रेशन्स जे आहेत ते आपल्या हातांच्याद्वारे आत येतं आणि आत आल्यानंतर छातीला आपण इथे स्पर्श केल्यानंतर ते व्हायब्रेशन्स आपल्या शरीरामध्ये जातात आणि मग ते शरीरामध्ये पसरतात. तर अशा प्रकारे ही नमस्कार मुद्रा आहे. तर ही नमस्कार मुद्रा आपल्याला नंतर थोडा वेळ ध्यान करायचं आहे त्याचं कारण की आपल्याला त्या वेव्स, त्या कॉस्मिक वेव्स, पॉझिटिव्ह एनर्जी ज्याला म्हणतो आपण, ती पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला घ्यायची आहे. तर अशा प्रकारे ही आपली पूर्ण 1 तासची साधना आहे. तर ही साधना आपल्याला रोज करायची आहे आणि माझा एक पर्सनल एक्सपिरियन्स तुम्हाला सांगते की माझं जे फॅट्स होते, जे एक्स्ट्रा फॅट्स होते, ते मी कंटिन्यूअस 2-2.5 महिने झाले कंटिन्यूअस करते. तर माझे फक्त 15 दिवसात माझे फॅट्स कमी झाले आणि माझं वजन कमी झालं. हा माझा पर्सनल अनुभव आहे. आपल्या लेडीजचं काय असतं ना, स्त्रियांचं हा जो हिपचा भाग असतो इथे खूप फॅट्स असतात. आपल्या इथे हातांच्या इथे खूप फॅट्स असतात आणि ब्रेस्टवरती फॅट्स असतात. तर हे फॅट्स जे आहेत हे डेली एरोबिक्स आणि भस्त्रिका आणि हे प्राणायाम जे आहेत ह्या डेली पूर्ण जर तुम्ही केलं तर तुमचे वजन नक्कीच तुमचं 1 महिन्यामध्ये तुमचं वजन बरंचसं कमी होईल. पण तुम्हाला तेवढं डेडिकेशन पाहिजे, तेवढं तुम्ही केलं पाहिजे. केलं तरच होणार आहे ना. आणि ह्याच्यासोबत काय करायचं आहे की डाएट थोडासा कंट्रोल करायचा आहे. डाएट कंट्रोल करायचा म्हणजे काय करायचं तर आपले कार्बोहायड्रेट्स जे आहे, जे आपण चपाती, पोळी, भात आणि भाकरी हे जे आहे ह्यांचं प्रमाण कमी करायचं आहे. म्हणजे आता समजा मी 2 पोळ्या खात होते. मी 2 पोळ्यांचं कसं डिवाईड केलं मी सकाळी 10 वाजता माझा सगळा स्वयंपाक झाला की 10 वाजता एकदा 1 पोळी खाते आणि 1:30 वाजता एकदा जेव्हा भूक लागते परत एकदा, तेव्हा एकदा पोळी खाते. म्हणजे एकदाच 2 पोळ्या न खाता 1 पोळी सकाळी आणि 1 पोळी दुपारी असं केलं. आणि संध्याकाळी मग एकदम लाईट जेवण. संध्याकाळी चपाती किंवा भात खिचडी वगैरे जर खाल्ली तर ती अतिशय थोडीशी प्रमाण कमी करायचं. तुम्ही खा, पण हे कमी केलं, पोळी चपाती कमी केला, पण भाजीचं प्रमाण मात्र वाढवायचं. तुम्ही भाजी भरपूर खा, चपाती थोडीशी खायची, पण भाजीचं प्रमाण वाढवायचं. कच्च्या भाज्या दुपारच्या वेळेस कच्चं जास्त खायचं, भाज्यांचं प्रमाण वाढवायचं. तुम्ही पालेभाज्यांची भाज्या करा, भरपूर करा, 2 जुड्यांचे एकदाच करा, पण पोळी कमी करा. ह्याच्याने नक्कीच तुमचं वजन कमी होणार. आणि हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आजकाल वजन खूप वाढतं आहे आणि बायकांना एक महत्त्वाचं असं आहे की बायकांची सवय काय असते ना की घरामध्ये शिल्लक राहिलं की ते खायचं, शिल्लक राहिलं की ते वाया नाही गेलं पाहिजे. ते वाया जातं म्हणून आपण काय करतो, आपण ते खातो आणि खाऊन काय होतं मग ते आपल्या शरीरावरती साचतं. ते आपल्याला कळत नाही, आपण वाया जातो म्हणून आपण ते खातो, पण
ते काय होतं, ते फॅट्स जे आहेत ते फॅट्स आपल्या शरीरावरती साचतात. तर ते वाया जातं म्हणून जबरदस्ती खायचं नाही. ते तुम्ही चिमण्यांना द्या, कुत्रे आहेत त्यांना द्या, पण स्वतः नका खाऊ. आणि जर खाल्लं तर 2 तास मग एक्सरसाइज करावी लागते. त्याच्यासाठी कमीच खायचं, बनवायचंच कमी बनवायला शिकायचं. हळूहळू सवय होऊन जाते की नाही बाबा मला जास्त खायचं नाही आहे. मग आपोआपच आपण काय करतो की एक चपाती कमी बनवतो. तर अशा प्रकारे डेली ही साधना करायची आहे. आणि डाएट कंट्रोल म्हणजे पूर्ण तुम्ही भाज्या खूप खा, भाज्या भरपूर खा, पण चपाती भाताचं प्रमाण कमी करा, कार्बोहायड्रेट्सचं प्रमाण कमी करा, फळं भरपूर खा. फळांना नाही म्हणायचं, फळं भरपूर खायची आहे. तर हा माझा स्वतःचा अनुभव आहे. आणि तुम्ही ही साधनाही फॉलो करा आणि डाएटही कंट्रोल करा. नक्कीच तुमचं वजन कमी होणार, फ्लेक्झिबिलिटी येणार. आणि सुरुवातीला काय असतं ना की आपण खूप साधना करत नाही, आपण योगा प्राणायाम ध्यान वगैरे करत नाही, तेव्हा आपली बॉडी रिजिड असते, एकदम कडक असते. तुम्ही पाईप बघितला असेल, पाईप जो आहे तो पाईप थंडीच्या दिवसात एकदम कडक झालेला असतो. तशाच आपल्या नाड्या, जेव्हा आपल्या शरीरामध्ये थंड रक्त असतं, म्हणजे आपण जेव्हा एक्सरसाइज वगैरे करत नाही, गरमी, आपण एक्सरसाइज कशासाठी करतो तर आपल्या शरीरामध्ये उष्णता वाढण्यासाठी. कुठलीही साधना कशासाठी करायची असते तर शरीरात उष्णता वाढवण्यासाठी. तर ती ऊर्जा वाढल्याने काय होतं की संचार व्यवस्थित होतो, सगळं व्यवस्थित होतं, फ्लेक्झिबल होतं. आणि जेव्हा आपण तो जो कडक झालेला पाईप आहे तो गरम पाण्यात आपण जेव्हा बुडवतो तेव्हा तो नरम होतो. तसंच आपल्या शरीराचं आहे. आपण जेव्हा एक्सरसाइज करतो तेव्हा आपल्या नाड्या ह्या फ्लेक्झिबल होतात. आणि फ्लेक्झिबिलिटी आली म्हणजे सगळीकडे ते मध्ये कुठे जर स्टॅग्नेशन झालेलं असेल, कुठे ब्लॉकेजेस निर्माण झाले असतील तर ते ब्लॉकेजेस जे आहेत ते निघून जातात. आणि हृदयाचं काम काय आहे, सगळीकडे रक्त पोहोचवणे. तर हे हृदयाचं कामसुद्धा व्यवस्थित चालतं. रक्तसंचार सगळीकडे व्यवस्थित झाला म्हणजे सगळे ऑर्गन्स जे आहेत ते व्यवस्थित काम करतात. तर म्हणून ही साधना जी आहे ही साधना रोज करायची आहे. आणि आपण जे वाचन करतो त्या वाचनासोबत योगा प्राणायाम ध्यान हे केलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही योगा प्राणायाम ध्यान जेव्हा करतात तेव्हा ती जी आपण पारायण करतो आहे त्या पारायण दुप्टी तिपटीने त्याचा फायदा होतो. ही साधना केल्याने तुमच्या पारायणाला तिप्पट चौपट म्हणा कितीतरी पट फायदा होणार त्याचा. कारण तुमच्या नाड्यांमध्ये ते डायरेक्टली फास्ट काम करणार. म्हणून साधना ही डेली साधना करा. आणि काय तुम्ही माझा यूट्यूबचं जे लिंक आहे ते लिंक तुम्ही रोज म्हणजे तुम्ही जर सबस्क्राईब करून घेतलं तर तुम्हाला रोज त्याचे नोटिफिकेशन येणार. आणि मग ते नोटिफिकेशन आले की तुम्ही डेली करायचं साधना. आणि डेली रोज मी ह्याच्यासाठी घेते आहे कारण की काय होतं ना की आपण आता ठरवलं की नाही मी ते व्हिडिओ बघून मी करेल तर ते कधीच होत नाही. म्हणून आणि रोज त्या वेळेला डेली 6:30ला शार्प सुरू करणार म्हणजे सुरू करणार 6:30ला. आणि त्या वेळेला जेव्हा आपण करतो तेव्हा ते जे आपण ठरवलेलं असतं ना की नाही मी माझं काम झाल्यावर करेल, माझं हे काम झाल्यावर करेल, ते काम तो कधीच येत नाही तो वेळ. आणि रोज जर तुम्ही डेली जर केलं तर तेव्हा आपल्याला डिसिप्लिनही लागतं, एक शिस्तबद्ध आपण होतो की नाही बाबा मला आता रोज सकाळी 6:30ला जॉईन व्हायचं आहे म्हणजे त्याच्या आधी उठावं लागतं. मला 6 वाजता उठावं लागणार. 6 वाजता उठल्यानंतर मला सगळ्या माझे सोपस्कार केल्यानंतर 6 वाजता मला जॉईन व्हायचंच आहे. तर ही शिस्त लागते. त्याच्यामुळे शिस्त लागते. डेली जॉईन झाल्याने शिस्त लागते.
पण जो व्हिडिओ ऑलरेडी आहे तो बघून केल्याने थोडंसं मंदावतं, आपण चालढकल करतो. म्हणून डेली जॉईन व्हायचं. आपल्याला स्वतःला शिस्त लागण्यासाठी डेली जॉईन व्हायचं. आणि 7:30 नंतर तुम्ही पारायण करा. ही साधना झाल्याबरोबर तुम्ही पारायणाला बसा. बघा तुम्ही त्याचा इतका इफेक्ट होणार तुमच्या घरामध्ये, इतके पॉझिटिव्ह एनर्जीज होणार आणि त्या पॉझिटिव्ह एनर्जीने सगळे कामं एकदम सुरळीत होतात. आपल्याला सिद्धीच प्राप्त व्हायला लागतात. तर रोज डेली साधना करा. ही पण साधना करा, पारायणाची साधना पण करा, ते पण करा. तुमच्या पारायणाला ह्या साधनेची जोड आवश्यक आहे. जय गुरुदेव.